भारताचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसह गजबजलेल्या वर्षात हा बॉक्सिंगचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. पण भारताचे अनेक बॉक्सिंग स्टार या स्पर्धेसाठी प्रेझेंट नसणारे. पण जेव्हा भारतीय बॉक्सिंगवर आधुनिक युगाची छाप जाणवते तेव्हा एकच नाव सतत आठवत राहतं, लवलीना बोरगोहेन. भारताच्या मणिपूरमधून आलेली ही महिला बॉक्सर इतकी संघर्षशील आणि ठाम होती की तिने फक्त देशासाठीच पदकं जिंकलेली नाहीयेत, तर अनेक तरुण पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. आता पुन्हा एकदा ती जागतिक स्पर्धेच्या निमित्तानं चर्चेत आली आहे. 2 फेब्रुवारी पासून स्पेनमध्ये होणाऱ्या बॉक्सम इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये 33 सदस्यीय भारतीय संघाचं नेतृत्व लवलीना करणार आहे. आणि ही लीडरशिप फक्त फॉर्मल स्थान नाहीये, तर भारतीय बॉक्सिंगची नवी आशा समोर आणणार आहे. आता ही लवलीना बोरगोहेन नक्की आहे तरी कोण, आणि तिला आगामी स्पर्धेत का भारताची लीडरशिप करण्याची संधी मिळाली, आणि कोणते भारतीय स्टार खेळाडू खेळणार नाहीयेत, हे सांगणारा हा खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. लवलीनाला लहान वयातच मार्शल आर्ट्सची आवड होती. तिच्या दोन्ही बहिणी किक बॉक्सिंग मध्ये होत्या आणि त्यातूनच तिने बॉक्सिंगची प्रेरणा घेतली. लवलीना सुरुवातीला मयू थाय मध्ये ट्रेनिंग घेत होती, पण नंतर तिने बॉक्सिंग मध्ये पूर्णपणे फोकस केलं. तिची मेहनत फलदायी ठरली जेव्हा तिने भारताचे प्रतिनिधित्व करून अनेक प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये पदकं मिळवून आणली. तिच्या कारकिर्दीतील एक सर्वात मोठं यश म्हणजे टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये महिलांच्या वेल्टरवेट स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकणं, ज्यामुळे ती फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण आशियातील एक प्रमुख महिला बॉक्सर म्हणून पुढे आली. लवलीना हिने पुढे 2023 मध्ये IBA महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आणि त्यातूनच तिच्या व्यावसायिक कारकिर्दीचा एक नवीन चॅप्टर सुरू झाला. तिने आपल्या कारकिर्दीमध्ये 2दा विश्वचषक कांस्य पदकही मिळवलं होतं आणि त्या कामगिरीमुळे तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जबरदस्त छाप सोडली. आता लवलीना स्पेनमध्ये होणाऱ्या बॉक्सम इंटरनॅशनल टुर्नामेंटसाठी भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेचं महत्त्व भारताच्या दृष्टीने खूप आहे, कारण ही स्पर्धा भारतासाठी 2026 मधील पहिली प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, ज्यात पुढील महत्त्वाच्या स्पर्धा आहेत, जसे की कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई खेळही यशस्वीपणे खेळण्याची तयारी होईल. त्यामुळे लवलीनाच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी आणि टीम स्पिरिट यावर खूप लक्ष आहे. लवलीना हिला ही जबाबदारी का देण्यात आली याविषयी सांगते. कारण भारताचे अनेक स्टार महिला बॉक्सर जसे की निखत झरीन, जस्मिन लंबोरिया आणि मीनाक्षी हुडा यांसारखे खेळाडू या स्पर्धेमध्ये उपलब्ध नसतील. निखत झरीनने आशियाई चॅम्पियनशिप करता तयारीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलाय, तर जॅस्मिन लंबोरिया आणि परवीन हुडा त्यांच्या दुखापतीच्या रिकव्हरीसाठी विश्रांती घेत आहे. पण आता त्यांच्या गैरहजेरीत संघ कशा पद्धतीने ही स्पर्धा हाताळतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. या खेळाडू नसल्यामुळे परिस्थितीचा परिणाम असा होईल की संघातील एक्सपिरियन्स आणि गुणवत्ता थोडीशी कमी झालेली दिसेल, कारण निखत झरीन, जस्मिन लंबोरिया सारखे विश्वस्तरावरील खेळाडूंचा अभाव संघाच्या सामर्थ्यावर परिणाम करू शकतो. निखत झरीन 2 वेळा विश्वविजेता आहे. जस्मिन लंबोरिया यांनी 2025 मध्ये झालेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीमुळे भारताला अनुभव आणि विजय मिळवण्याच्या संधीमध्ये काही प्रमाणात शंका व्यक्त केली जात आहे. तरीही लवलीनाच्या नेतृत्वाखाली संघात अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत, ज्यात नीतू घंगास, प्रीती पवार, अरुंधती चौधरी सारखे विश्वस्तरावरील अनुभव मिळवलेले खेळाडूंचा समावेश आहे. या सर्वांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये, विश्व स्पर्धांमध्ये भारतासाठी पदकं मिळवून दिली आहेत आणि यावेळी सुद्धा अशाच आशा त्यांच्याकडून अनेक भारतीयांना लागलेल्या आहेत. लवलीनाने फक्त पदकं मिळवलेली नाहीयेत, तर बॉक्सिंगच्या स्टेजवर भारताला एक स्थिर ओळखही दिली आहे. तिच्या कारकिर्दीमध्ये तिने ऑलिम्पिक आणि विश्व स्पर्धांमध्ये सतत उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि देशाच्या सन्मानासाठी लढा दिला आहे. तिचे नेतृत्व संघाला आत्मविश्वास देईल आणि शेवटी भारताला मिळणाऱ्या अनुभवाचा फायदा पुढील स्पर्धांमध्ये निश्चितच दिसेल. बॉक्सम इंटरनॅशनल सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये लवलीनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आता एक संधी मिळाली आहे, जिथे संघाच्या सर्व सदस्यांनी एकत्र लढण्याची, अनुभव मिळवण्याची आणि जागतिक स्तरावर आपली छाप सोडण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या संयुक्त स्पर्धांमधून भारताच्या बॉक्सिंग टीमला मोठ्या स्पर्धांमध्ये अधिक सक्षम होण्याची दिशाही मिळेल आणि हा मार्ग कॉमनवेल्थ आणि आशियाई गेमसाठी अधिक चमकदार यशासाठी पुढे नेईल. बाकी हे सगळे खेळाडू नक्कीच भारतासाठी जास्तीत जास्त पदकं आणतील आणि देशाचं नाव नक्कीच उंच करतील याची आशा प्रत्येक भारतीयाला आहे. तसेच तुम्हाला काय वाटतंय, भारतीय संघ किती पदकांची कमाई करेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.